सध्या आपण उभे आहोत बांद्र्यातील गरीब नगर येथील वस्तीमध्ये. ही वस्ती काल अक्षरशः बेचिराख झालेली आहे, कारण सरकारचं म्हणणं आहे की ही जी जमीन आहे ती लेखी आहे आणि पुढे भविष्यामध्ये बांद्रा टर्मिनल जे आहे ते मोठं आणि अवाढव्य करण्यासाठी ही जमीन सध्या मोकळी केली जात आहे. इथे कालच्या दिवशी म्हणजे काल एकंदरीत दुसरा दिवस होता, तर कालच्या ज्या दुसऱ्या दिवशी इथे 100 जमीन चोपड्या ज्या आहेत त्या जमीन पोस्ट करण्यात आलेल्या आहेत. तर आजही इथे अजूनही ज्या बाकीच्या उरलेल्या संबंधित झोपड्या आहेत त्या उपोषण करण्याचं काम चालू आहे. बुलडोजर चालू आहे, तुम्ही पाहू शकताय. तुम्ही पाहू शकताय की कशा प्रकारे ही लोक आपल्या झोपडीमध्ये वाचण्यासाठी जे काही बांधलं आहे पाहताय गडाचं ऊन आहे आणि या उन्हामध्ये त्यांनी सध्या थोडंसं आपल्याला आजच्यासाठी त्यांच्या झोपड्यामध्ये झोपडा बांधलाय. त्यांची लहान मुलं आहेत तिथेच त्यांचं खाणं पिणं झोपणं एकंदरीत सगळं चालू आहे. खूपच बिकट परिस्थिती तुम्ही ते पाहताय. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलेलं आहे सगळ्यात काय आहे. तर देखील पात्र घरांना जे पात्र आहे त्यांना तर घर मिळेल, पण जे अपात्र आहे ते अक्षरशः रस्त्यावर आलेले आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तर त्यापुढे काय होईल, त्यांना घर मिळेल की नाही, सरकार त्यांना काही मदत करणार की नाही, हे आपण नक्कीच पाहूया. काल इथे जेव्हा हे सगळं चालू होतं म्हणजे एकंदरीत बुलडोझरचं घर तोडण्याचं झोपडी उद्ध्वस्त करण्याचं काम आणि मधली देखील काल तोडण्यात आलेली आहे. तर काल अक्षरशः इथे दगडफेक वगैरे किंवा पोलिसांचा लाठीचार्ज देखील अशी परिस्थिती उद्भवली होती. तर अजूनही हे काम चालू आहे. तर कोणत्याही प्रकारची कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे BMC सह आपले पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे. तर प्रश्न असाच आहे की ठीक आहे, या गरीब लोकांची झोपडी जे काही कारणास्तव सरकारने उद्ध्वस्त केली आहे, पण यांना घर सरकार देणार का आणि कुठे देणार? कारण हे येथील स्थानिकांचं म्हणणं आहे की आम्ही इथे तब्बल 25 ते 50 वर्षांहून अधिक इथे राहतोय, आम्ही आमचं कमवतोय आणि खातोय आणि सरकारने आम्हाला कोणती नोटीस दिलेली नव्हती. तर आमच्यासोबत अशी नाइंसाफी का केली आहे?